मंत्री म्हणून जी जबाबदारी परत मला मिळालेली आहे, तुम्हाला इच्छा काय जे काही मंत्री पदाची जबाबदारीच्या माध्यमातून मला चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेसाठी करायचं आहे, ही माझी भूमिका आहे. या संदर्भामध्ये सरकारने खऱ्या अर्थानं आता जी जबाबदारी मला माननीय मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी मी या ठिकाणी या संदर्भात कोणालाही बोललो नाही, कारण त्यांना सुद्धा कल्पना आहे. ते दोन्ही आमचे नेते आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांनी सर्व कागदपत्र पाहिल्यानंतरच मला मंत्रिमंडळामध्ये माझं नाव दिलं ना. खऱ्या अर्थानं त्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे मला, आणि मी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून याच्या पुढे काम करणार आहे. अधिक भाष्य मला या संदर्भात करायचं. राठोड साहेब, तुम्हाला मंत्रिपद दिलं म्हणून काही आमदार नाराज आहेत का? काल बैठकीनंतर अशी चर्चा होती की तुम्हाला मंत्रिपद दिलं म्हणून या सर्व बातम्या कुठून येतात मला माहित नाही. आम्ही सर्व 40 शिवसेनेचे आणि 10 आमचे अपक्ष असे 50ही आमदार आमच्यामध्ये एकोपा आहे. सर्वजण आम्ही सातत्यानं सहकारी म्हणून वावरत असतो, बोलत असतो. सर्व मिळून ही जबाबदारी घेतलेली आहे. आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब हे खऱ्या अर्थानं सर्वांसोबत त्यांनी संपर्क साधला, सर्वांना ते बोलले आणि सर्वांसमोर त्यांनी निर्णय जाहीर केलेला. बच्चू कडू नाराज झालेले आहेत. ठीक आहे ना, मंत्रिमंडळाचा विस्तार आता थोड्यामध्ये झालेला आहे. पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा अधिवेशन झाल्यानंतर बाकीच्यांना सन्माननीय सदस्यांना सुद्धा संधी मिळणार आहे. बोलो ना, पूछो. जो आरोप लगे हैं उसका क्या कहेंगे? लोकशाही में किसी को आरोप लगाने में कुछ लगता नहीं है. मैं पिछले सरकार में जब मंत्री था तो मुझे ऐसे आरोप लगाए गए थे. उस आरोप के कारण मैं मंत्री पद का उस पर प्रभाव गिर जाएगा करके मैंने खुद होके रिजाइन दिया. और इस प्रकरण की पूरी जांच होना चाहिए, निष्पक्ष जांच होना चाहिए, ये मेरी भूमिका थी. और आपको मैं ये बताता हूं कि मैं 4 बार विधानसभा में चुन के आया हूं और मेरी मतों की संख्या आप देखिए, भारी मत से मैं चुन के आता हूं. मैं कुछ अच्छा काम करता हूं करके जनता मुझे वहां से चुन के देती है ना. तो मैं 35-30 साल से राजकीय सामाजिक जीवन में काम करने वाला कार्यकर्ता हूं. जिस समाज से मैं आता हूं, विमुक्त भटका समाज है, मागासवर्गीय समाज है, उस समाज को मेरे तरफ से बहुत अपेक्षा है. और सही तरीके से आज जो कुछ यहाँ पे पुलिस ने जांच की है, न्याय व्यवस्था पे मेरा विश्वास था करके मैं खुद होकर रिजाइन दिया. पूरी चौकसी हो गई है और उस निष्पक्ष चौकसी में मुझे कोई प्रकार से मैं दोषी नहीं हूं, ऐसा पुलिस का अहवाल वहां पे जाहिर हुआ है. और इस कारण से फिर से हमारे एकनाथराव जी शिंदे साहब और उप मुख्यमंत्री हमारे देवेंद्र जी फडणवीस साहब ने मुझे फिर से मंत्री बना के काम करने की संधि दी है. मैं अच्छा काम करूंगा और जो कुछ मेरे हाथ से अच्छा होगा वो महाराष्ट्र की जनता के लिए अच्छा होगा. कॉन्क्रीट काम करना चाहता हूं और ये सही में कुछ दिनों के बाद आपको दिखेगा. जो आरोप लगाए हैं क्या कहेंगे इस मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राठोड यांची ही पहिली प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतरच मी शपथ घेतली असं संजय